सामाजिक कार्यकर्ते रत्नदीप पगारे यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव। सामाजिक कार्यकर्ते रत्नदीप पगारे यांचा वाढदिवस साजरा करताना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केलाय। आपल्या प्रभागात सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय उपक्रम राबवणारे रत्नदीप पगारे हे एक प्रेरणास्थान ठरत आहे। पगारे यांनी आजवर जागतिक महिला दिनाचे आयोजन, गरजू महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्स, शिलाई मशीन वाटप तसेच वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे। महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी घेतलेली तळमळ वाखाणण्याजोगी आहे। समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि मदतीस नेहमी तत्पर राहणारे पगारे हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या। समाजकार्यात अग्रेसर असलेले रत्नदीप पगारे यांचे कार्य हे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे। नमस्कार, मी रत्नदीप पगारे, राहणार मुरलीधरनगर, प्रभाग क्रमांक 5। माझा आज वाढदिवस असल्या कारणामुळे अनेक सामाजिक उपक्रम मी हाती घेतलेले होते, ते आजच्या या क्षणी पूर्ण पार पाडलेले आहे। मी माझा इथं उपक्रम चालू असताना मी अनेक महिलांचे कामं येथे करून दिलेले आहे। त्यात महिलांचे मोठे मोठे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण मी केलेलं आहे। जागतिक महिला दिन हा मोठ्या प्रमाणात मी इथं दरवर्षी साजरा करत असतो। सर्व युग पुरुषांच्या जयंत्या साजरा करत असतो। विशेष करून कोरोनाच्या कार्यकाळात इथं मी बऱ्याच लोकांना अन्नधान्याची मदत केलेली आहे आणि त्यांना कमीत कमी 2 ते 3 महिना पुरेल असा किराणा त्यांच्या घरपोच करून दिला। आणि याची मी कुठली जाहिरातबाजी नाही केली किंवा कुठं न सांगता माझ्या खिशातून हे सर्व प्रकार मी करत असतो आणि या सामाजिक कार्यक्रम करत असताना मला यात खूप आनंद मिळत असतो। मी या वार्डात महिलांसाठी ब्युटी पार्लरचा कोर्स करून दिला। यामध्ये जवळजवळ 60 महिलांनी सहभाग नोंदवून या संधीचा फायदा घेतला। त्यानंतर मी शिवणकामसाठी महिलांसाठी योजना राबवली, ती पण यशस्वी केलेली आहे। या माध्यमातून मी आणि माझी मिसेस रेश्मा पगारे आम्ही दोघं हे काम करत असतो आणि असे सामाजिक काम करत असताना आम्हाला खूप आनंद मिळत असतो आणि समाधान पण मिळत असतं। त्याच्यामुळं आम्ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हाला अजून बळ मिळो आणि समाजाच्या प्रती आम्ही काही देणं लागतो म्हणून काहीतरी काम करत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।